वर्षभर टिकणारा आज मी इथे गुळांबा बनवते. बऱ्याचदा गुळांबा बनवताना त्याचा पाक खूप पातळ होतो किंवा नंतर थंड झाल्यानंतर तो गुळांबा खूप जास्ती कडक होतो. असं होऊ नये यासाठी मी तो कसा चेक करायचा, तयार झाला आहे का ते सगळ्या प्रोसेस मी इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पुढे सांगेनच मी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी मी इथे 1 किलो कैरी घेतली आहे आणि आधी महत्त्वाचं म्हणजे याला चीक लागलेला असतो, त्यामुळे अगदी स्वच्छ हे धुवून घ्यायचं आहे. आणि या धुतलेल्या कैरी आपल्याला सगळ्या अगदी चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत. अजिबात ओलसर राहता कामा नये. जे काही आपण साहित्य इथे वापरतोय ते अजिबात ओलसर असता कामा नये. त्याने बुरशी लगेच येऊ शकते आणि हा गुळांबा टिकणार नाही जास्त दिवस. हा गुळांबा मी साखरेचा अजिबात बनवत नाही आहे. यामध्ये मी गूळ वापरलेला आहे. मला गुळाचा आवडतो. गुळांबा बनवण्यासाठी इथे मी तोतापुरी आंबा घेतला आहे. हा कमी आंबट असतो किंवा अजिबात आंबट नसतो. तुम्ही कुठलाही वापरू शकता. फक्त काय होतं, जर जास्ती आंबट असेल हा आंबा तर त्यामध्ये गूळ जास्ती घालावा लागतो. म्हणून शक्यतो हा घेतलात तर गूळ व्यवस्थित घालता येतो. उगाच जास्तीचा गूळ किंवा साखर घालावी लागत नाही. हा आंबा मी फूड प्रोसेसरमध्ये किसून घेणार आहे, त्यामुळे याच्या फोडी करून घेते, म्हणजे त्यामध्ये घालायला बरं पडतं. तुम्ही जर असंच किसणीवरती किसणार असाल तर अशा पद्धतीने फोडी करण्याची गरज नाही आहे. असंच किसून घेऊ शकता आणि कोय लागायला लागली की ती बाजूला टाकून द्यायची. पण मी या फोडी घालणार आहे त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने कापून घेते आणि यातली जी कोय आहे ती बाजूला काढून घेतली. अशा या फोडी याच्या करून घेतलेल्या आहेत. जो मी हे किसण्यासाठी फूड प्रोसेसर वापरणार आहे तो पण अगदी चांगला कोरडा करून घेतला आहे. बरेच जण मला या फूड प्रोसेसरबद्दल विचारत होते, पण मला याची सर्व्हिस अजिबात आवडली नाही. माझ्याकडे मी घेतला म्हणून तो मी वापरते, पण मी कोणाला सजेस्ट करणार नाही, कारण मला याची सर्व्हिस किंवा याची जी भांडी आहेत ती एवढी आवडली नाही. त्यामुळे ही पूर्ण कैरी मी इथे किसून घेतलेली आहे. इथे दाखवते मी तुम्हाला. यामध्ये काही छोटे मोठे तुकडे राहिलेले आहेत शिल्लक, ते मी छोट्या किसणीवरती किसून घेणार आहे. आणि हा बाकीचा आंब्याचा किस हा तयार झाला आहे. आता काय करायचं, हा मोजून घ्यायचा किती आहे ते, म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायला बरं पडेल. हा एक बाऊल तयार झाला आहे किस हा पूर्ण, आणि तेवढाच आपल्याला यासाठी गूळ वापरायचा आहे. गूळ काय करायचं, एकदम पातळ असा चिरून घ्यायचा किंवा किसणीने किसून घेऊ शकता. म्हणजे काय होतं, त्याचे मोठे खडे राहत नाहीत आणि तो एकसारखा सगळीकडे असा विरघळतो. त्यामुळे असं पातळ मी इथे चिरून घेतली. जेवढा किस होता तेवढाच मी इथे गूळ घेतलेला आहे बघा. हा गूळ एका कढईमध्ये घालायचा आहे. गुळांबा बनवण्यासाठी आपण जी कढई घेतोय ती शक्यतो स्टीलची वापरा आणि हेवी बॉटमची असली पाहिजे. यामध्ये हा किस देखील घालायचा आहे. दोन्ही समप्रमाणामध्ये आहे. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे लगेच आता आपल्याला गॅसवरती ठेवायचं नाही. याला चांगलं पाणी सुटलं पाहिजे. हवं तर तुम्ही हे हाताने पण मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे याला लवकर पाणी सुटेल. एक अर्धा तास किंवा 15-20 मिनिटे मी झाकून बाजूला ठेवते याला पाणी सुटण्यासाठी किंवा गूळ त्यामध्ये पूर्णपणे विरघळण्यासाठी. मी हे बघा 15-20 मिनिटे बाजूला ठेवलं होतं. मिश्रण किती सैलसर झालं आहे. गूळ यामध्ये चांगला मिक्स झाला आहे. आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. सुरुवातीला गॅस याचा मोठाच ठेवायचा आहे, कारण यामध्ये पाणी तयार होतं. त्यामुळे ते आटण्यासाठी आधी मोठाच गॅस ठेवायचा आणि सतत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वेळ लागतो या प्रोसेसला, त्यामुळे एका बाजूला शिजायला ठेवून तुम्ही तुमची बाकीची कामं तोपर्यंत सतत ते मिक्स करत बाकीची कामं देखील करून घेऊ शकता. यात पाणी आहे तोपर्यंत गॅस मोठा ठेवू शकता. आता इथे बघा 15-20 मिनिटांनंतर यातलं पाणी कमी झालं आहे. आता मीडियम गॅस करायचा आणि अजून हे आपल्याला शिजवून घ्यायचं. बऱ्यापैकी पाणी आहे बघा यामध्ये. थोडेसे लवंग घालायचे आहेत 3 ते 4 आणि वेलची पूड घालायची आहे. आधीच घालायला पाहिजे होती, थोडंसं उशिरा घालते आहे. काहीच हरकत नाही, अजून हे शिजायचं आहे. आणि थोडंसं काळं मीठ घातलं, अगदी टेस्ट पुरतं. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे कुठंपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आत्ता बघा यात पाणी पण दिसतंय आणि कैरी जी आहे ती अशी थोडीशी पांढरट अशी दिसते आणि ही कैरी आपल्याला पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. इथे बघा अजूनही याला पाणी सुटलेलं आहे. अजून थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साईडला बघताय तुम्ही थोडंसं असं फसफसल्यासारखं दिसतंय, म्हणजे हे तयार व्हायच्या स्टेजला आहे, पण अगदी थोडंसंच राहिलं आहे. अजिबात आता यापासून बाजूला जायचं नाही, सतत हे मिक्स करत राहायचं, कारण काही मिनिटातच हे आता तयार होणार आहे. इथे बघा अगदी सैलसर दिसतंय.
अगदीच आता 7 ते 8 मिनिटामध्ये हा आपला गुळांबा तयार होणार आहे, त्यामुळे सतत मिक्स करत राहायचं. अजूनही हा कैरीचा किस मला पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसत नाही आहे, हलकीशी यामध्ये एक रेष दिसते, त्यामुळे अजून एक 5 मिनिटे मी हे शिजवून घेणार आहे. आणि अजून थोडंसं सैलसर दिसतंय बघा, पटकन या चमच्यावरून खाली घसरतंय. 5 मिनिटानंतर बघा आता हे अगदी तयार झालंय. कैरीचा किस पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसतोय. आता यापेक्षा जास्ती शिजवलं तर हा गुळांबा कडक होईल. अगदी व्यवस्थित असं हे तयार झालंय. पूर्ण मी इथे गार करून घेतलाय बघा. व्यवस्थित परफेक्ट झालाय ना गुळांबा. पूर्ण कैरीचा किस ट्रान्सपरंट दिसायला लागला, थोडासा दाटसर झाला, त्यापासून पाणी वेगळं दिसत नाहीये, तर लगेच गॅस बंद करायचा. स्वच्छ एअरटाईट कोरड्या बरणीमध्ये भरून तुम्ही वर्षभर फ्रीज बाहेर ठेवून खाऊ शकता. अजिबात खराब होत नाही. कसा वाटला हा गुळांबा मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.